वर्ष होतं 2003. ओके, जेव्हा मार्केटमध्ये मी पहिल्यांदा उतरलेलो होतो आणि मार्केटमध्ये पहिल्यांदा उतरल्यावरती असे काही गोष्टी आहेत किंवा असे काही आठवणी आहेत माझ्या, काही ठराविक शेअरचे मला तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये शेअर करायचं आहे. त्या मागचं मेन कारण म्हणजे कालच एक कट्टर सबस्क्रायबर तुमच्यातलेच एक मला भेटले फिरता फिरता. ओके, कधी ना कधी तुम्ही जर मला भेटला नसाल तर माझी पण तुम्हाला लवकरच भेट होईल क्लासरूम सेशन किंवा इतर काही गोष्टींच्या माध्यमातून जेव्हा मी सुरू करेन. पण ह्या व्हिडिओमध्ये तो एक्सपिरियन्स कसा होता, त्यामधनं काय महत्वाची लर्निंग आलेली आहे हे तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये मेनली तुम्हाला सांगणार आहे. ओके, व्हिडिओ कुठेही वाटत असेल की बाबा इंटरेस्टिंग वाटतं, काहीतरी चांगली इन्फॉर्मेशन भेटते, तर डेफिनेटली कमेंट सेक्शनमध्ये व्हिडिओला लाईक तर जरूर कराच. आणि जर तुम्हाला काही पण व्हिडिओ रिलेटेड क्वेश्चन असतील किंवा तुमचे काही थॉट्स असतील कमेंट सेक्शनमध्ये जरूर टाका. ओके, मी जर उत्तर द्यायला प्रयत्न करेन लवकरात लवकर. तर चला व्हिडिओची सुरुवात करूया. जय माझ्या मित्रांनो, मी आहे महेश पाटील, शेअर मार्केटमधला एक ट्रेडर आणि इन्व्हेस्टर. जर तुम्हाला शेअर मार्केट माझ्याकडे शिकायचं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये लिंक दिलेला आहे. त्या लिंकमध्ये क्लिक करून तुमचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल ऍड्रेस या तिन्ही गोष्टी व्हॉट्सअपला पाठवा. 24 तासाचा वेळ तुमचे रिप्लाय करतील. ऑफर काय दिली ती पण डिस्क्रिप्शन वाचून नंतर त्या लिंकमध्ये क्लिक करून जॉईन करा. लक्षात ठेवा, माझ्या या बॅचेस दर 15 दिवसाला सुरू होतात. सध्या तरी कुठलेही माझ्याकडे पेड कोर्सेस नाही, पण क्लासरूम सेशन लवकरच आपली यावर्षी सुरू होणार आहे. बऱ्याच लोकांना भेटायला भेटणार आहे. सो त्याची डिटेल्स मी लवकरच अनाऊन्स करेन. ओके, चला व्हिडिओची सुरुवात करूया. सो मित्रांनो, 2003 मध्ये पहिला शेअर जो बाय केला, एक्झॅक्टली मी असं डोळे जरी बंद केल्यानं मला एक्झॅक्टली आठवेल काय मी केलेलं होतं. ओके, मी माझ्या घराच्या हॉलमध्ये बसलेलो होतो. बरेचसे व्हिडिओमध्ये हॉलमध्ये रेकॉर्ड करतो, तुम्हाला माहितीच असेल. राईट, त्या हॉलमध्ये बसलेलो होतो आणि पूर्वी सीएनबीसी नावाचा चॅनल होता. ओके, अजूनही आहे. आणि तेव्हा शेर खान नावाचा ब्रोकर, एकदम इंटरेस्टिंग, अजूनही ते पण आहेत, पण वन ऑफ द बेस्ट टेक्नॉलॉजी वाले ते ब्रोकर होते. ओके, आणि त्या जमान्यामध्ये ब्रोकरेज जवळजवळ 0.5% बाईंगला होती, 0.5% वर सेलिंगला होती, म्हणजे ऑलमोस्ट 1% ऑफ द ट्रान्झॅक्शन कॉस्ट असायची. माझं मी ब्रोकिंगचं अकाउंट आणि ओपन केलं. ओके, आणि घरी कम्प्युटर तर होताच. ओके, घरी येऊन बसलो, टीव्हीच्या समोर बसलेलो होतो. टीव्हीच्या समोर ते सीएनबीसीच्या खाली ते टिकर चालतात, तर अजूनही चालतात. राईट, मी आता सध्या बघत नाही त्यांना, पण पूर्वी ते टिकर चालायचे. तर टिकर चालत असताना मला त्या अंबानींचं खूप होतं. अंबानीमधले पण अनिल अंबानींचं खूप होतं. तर अनिल अंबानींची एक कंपनी होती IPCL. ओके, सध्या ती कंपनीच नाहीये वाटतं, लिस्टेडच नाही मार्केटवरती. पण IPCL नावाची जी पेट्रोकेमिकल त्यांची कंपनी होती, त्या कंपनीमध्ये मी त्या सीएनबीसी TV 18 चॅनलच्या त्या टिकरवरती जो टिकर चाललेला होता त्याला बघून, ओके, मी त्याला बाय केला. आणि बाय केल्यावरती तो टिकर चालतो A to Z. राईट, ए पासून चालू होतो, ABB पासून ACC आणि सगळं झेड पर्यंत जातो. तो झेड गेल्यावरती परत तो IPCL कधी येतो त्याचं मी वाट बघायचो. आणि तेव्हा ऑर्डर्स पण कसे टाकायचो, नॉर्मली कम्प्युटर होता पण तरी पण फोन करून ऑर्डर टाकायचो. फोन केल्यावरती त्या शेअर खानवाल्यांना फोन करायला लागायचं, मध्ये OTP मागायचे, काहीतरी पासवर्ड मागायचे, नंतर ते ऑर्डर कन्फर्मेशन यायचे, नंतर ते ऑर्डर जायची. थोडीशी लांब अशी प्रोसेस असायची. ओके, ऑर्डर टाकायची. पण ते इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे आजच्या तारखेला मी जेव्हा बघतोय की आपण जेव्हा कम्प्युटरला डोळे फाडून बघत असतो, तेव्हा मी ते टीव्हीचे टिकर टेपला डोळे फाडून बघायचो की बाबा कधी माझा IPCLचा परत ते रोटेशन मधनं येईल आणि त्याच्यावरती मी काम करेन. पण मला आठवतं एकदम क्लिअरली, 100 रुपये पहिला प्रॉफिट मी त्या शेअरमध्ये केला. स्विंग ट्रेडिंग तर नाही, पण इंटरडे ट्रेडिंगच्या हिशोबाने पहिला प्रॉफिट त्या शेअरमध्ये केला. ओके, हा होता एक वन ऑफ द शेअर इंटरेस्टिंग अशी कहाणी तेव्हाची. सेकंड गोष्ट म्हणजे एक न्यूज ज्याच्यामुळे मला मेजर धक्का लागला. ओके, धक्का म्हणण्याचे कारण की मी तेव्हा 2003 मध्ये एका कंपनीमध्ये काम करायचो. एक स्टान्स कम्युनिकेशन नावाची अशी कंपनी होती, त्यामध्ये इंटर्नशिप मी करायला गेलेलो होतो. ओके, आणि ही कंपनी होती लोकेटेड अंधेरीमध्ये. आणि त्यांचं कंपनीचं मेन काम म्हणजे हे मॉडेल बिडेल जे असतात ना मूवीज मध्ये किंवा सिरियल मध्ये, त्यांचं ते कास्टिंग किंवा ते सगळे रेकॉर्डिंग आणि ते लोक करायचे. ओके, इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी होती. आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीमध्ये मी ऍक्च्युली ऍज अ सेल्स मन म्हणून काम करायचो विथ रिस्पेक्ट टू त्यांचे जे पण प्रोजेक्ट्स आणि असायचे. ओके, त्याच्यामध्ये मी जाऊन काम करायचो. ओके, सो सिन्स तो एरिया तसा होता, मी बोलला अरे एवढी छान आहे फिल्म इंडस्ट्री एक्सेट्रा. आणि तेव्हा ऍक्च्युली एकदम जोरात ते सास भाऊचे सिरियल चालायच्या. आणि मी तेव्हा तो एक कोणाची एकता कपूरची कुठली ती कंपनी, नाव विसरलो, तर त्या कंपनीचा ऍक्च्युली मी स्टॉक घेतलेला होता. ओके, स्टॉक घेतलेला होता काहीतरी 800 की 1000 रुपये काही असं काहीतरी प्राइस होतं वाटतं. आणि घेतल्यावरती ऑलराईट नेक्स्ट डेला तो शेअर 10 पटीने कमी झाला. मी बोलला याला झालं का, याला 800चा शेअर 80 रुपयाला कसा आला.
एकदम मला घामच सुटलं, कारण मी लिटरली मला वाटतं जवळजवळ 25,000 रुपये मी लावलेले होते त्याच्यामध्ये. 25,000चे 2500 कसे झाले? ओके, मार्केटचं काही शिकलं नव्हतं, काही माहिती नव्हतं काय असतं काय नसतं, आणि मी घाबरून बोललो अरे पहिल्याच मार्केटने धोका दिला. मला लोअर सर्किट 20% लागते, तर सरळ 20% का 80% कसा आला माझा खाली? ओके, मे बी 5 टाइम्सनी त्याचा ऍक्च्युली स्प्लिट झालेला होता, ते मागचं कारण. सो मी तो शेअर विकून टाकला. ओके, विकून टाकल्यावरती म्हणजे 100 काहीतरी 80-25,000 मधले जे पण XYZ शेअर होते ते विकून टाकले. आणि नंतर नेक्स्ट किंवा एक आठवड्यानंतर बघतो, अरे परत माझ्याकडे हे 80 शेअर्स आले कुठून फुकटमध्ये, किंवा जो पण तो रेशिओ जो होता स्प्लिटचा. सो सांगण्याचा उद्देश म्हणजे काय, की तेव्हा कोण शिकवणारे नव्हते, किंवा स्प्लिट नावाची गोष्ट असते, बोनस नावाची गोष्ट असते, राईट्स इश्यू नावाची गोष्ट असते. ओके, आणि मग एकदा ऍक्च्युली जेव्हा मी तो हा तर सेल केलाच पहिला, पण टोटली जेव्हा सेल करून आउट झाल्यावर कळलं की अरे स्प्लिट झालेली होती, असं गोष्ट होती, आणि त्यामुळे ऍक्च्युअली 80%चा लॉस नव्हता, उलटा ओव्हरऑल मी प्रॉफिट करून त्याच्यामधनं पहिला स्विंग ट्रेड होता, जो फोर्सफुल काइंड ऑफ त्यामध्ये होल्ड करायला लागलेलं होतं. कारण आल्या पहिला तो होता, तो स्प्लिट झालेल्या प्राइजेस झालेला तो सेल केलेलाच होता, पण जे आपल्याला ते एक्स डेट नंतर जेव्हा जे होतं डिमॅन्ड क्रेडिट, तेव्हा आल्यावरती तो जरा तो पण अजून ऑलरेडी वर गेलेला होता, आणि तो ओव्हरऑल सेल करून त्यामध्ये बाहेर पडलो. ओके, हा एक दुसरी स्टोरी आहे. तिसरी स्टोरी अशी आहे की ही जरा खतरनाक स्टोरी आहे. ओके, वर्ष होतं 2004चं, इलेक्शनचं वर्ष होतं. ओके, आणि इलेक्शनच्या वर्षामध्ये काँग्रेस सरकार आली, ऑलराईट, बीजेपीच्या जागेवरती. मार्केटला ते आवडलं नाही, आणि त्याच्यातच काँग्रेस सरकारचे अजून एक कोणतरी मंत्री होते, त्यांनी काहीतरी त्यांच्या पॉलिसीच्या बाबतीत काहीतरी बोलले, जे मार्केटला तर अजिबातच आवडलं नाही. ओके, आणि त्यामुळे मार्केट कोसळायला लागलं. आणि माझ्या बाजूलाच, जिकडे मी राहतो त्याच्या बाजूलाच माझा एक मित्र आहे, तो ऍक्च्युली शेअर मार्केट मधलाच व्यक्ती होता. तो ऍज अ जॉबर म्हणून होता. ओके, जॉबर म्हणजे आजची तारखेला स्कॅल्पिंग किंवा एकदम असे फास्ट ट्रेडिंग करत ते लोक. राईट, तर त्यांनी एक दिवस आधी मला त्यांनी अशीच एक टिप दिलेली होती की बाबा गव्हर्नमेंट जर आली, बीजेपी गव्हर्नमेंट आणि एक्सेट्रा आली, 2004ची गोष्ट सांगतो, आली तर सगळे हे शिपिंग सेक्टरचे आणि सगळे स्टॉक चालणार. तर त्यामध्ये एक शिपिंग सेक्टरचा एक स्टॉक घेतला मी, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा, अजूनही तो लिस्टेड आहे मार्केटमध्ये. सो तो शिपिंग सेक्टरचा स्टॉक घेतला. नेक्स्ट दिवशी रिझल्ट निगेटिव्ह आल्यामुळे तो स्टॉक कंटिन्युअसली खालच्या, कारण FNO मधला स्टॉक होता, परत कंटिन्युअसली सर्किट टू सर्किट मार्केट 20% डाऊन, तर स्टॉक वाटतं 40 ते 50% डाऊन झालेला होता माझ्या पाय प्राइस पासून. आणि नेक्स्ट डेला फायनली मला जेव्हा एक्झिट मिळालं, ऑलमोस्ट 70% डाऊन त्या स्टॉकला खाली येऊन मी सेल करून मार्केट, म्हणजे 5 लाख रुपयाचे माझे जवळजवळ एक 2,20,000 का 2,40,000 रुपये उरले माझ्या आईचे पैसे. आणि तो एक स्टॉक आहे मी आयुष्यात, तो शिपिंग सेक्टरचा गव्हर्नमेंटचा स्टॉक मी कधीच विसरणार नाही. 2004ची गोष्ट. अरे असे काही इंटरेस्टिंग कहाणी आहे. ओके, बरेचशा इंटरेस्टिंग कहाणी आहे. जर तुम्हाला अशा इंटरेस्टिंग कहाणी जर ऐकायची असतील तर डेफिनेटली मी सांगत राहीन. कमेंट सेक्शन मध्ये टाका की स्टोरीज म्हणून, मी डेफिनेटली अशी व्हिडिओज पण आणत जाईन. कारण कसं आहे की एवढा माझ्याकडे 2003 पासून 2024 जवळजवळ 21 वर्षाचा माझा तसा मार्केटला मी फॉलो करतोय कंटिन्युअसली. 2011 पासून फॉलो करतोय, कारण 2003 मधनं परत 2004 मध्ये गॅप्स आणि एक्सेट्राला घेतले होते. पण प्रत्येक कहाणीमधनं काही ना काही इंटरेस्टिंग शिकायला भेटतं मला. तर जर तुम्हाला इंटरेस्टिंग वाटत असेल तर डेफिनेटली मला सांगा. मी असे काहीतरी मध्ये अधूनमधून हे माझे भुले बिसरे कहाणीचे व्हिडिओ तुमच्यासाठी आणत राहीन. ऑलराईट, एनिवेज मित्रांनो, परत सांगतो, शेअर मार्केटमध्ये जर आपण स्विंग ट्रेडिंग मध्ये काम केलं, ओके, आणि जर तुम्ही माझ्यासारखं मूर्ख नसाल, जिकडे न काही अभ्यास करता मला अरे माझा स्टॉक 50% 80% कसा पडला, हे जर आपल्याला माहिती नसेल, किंवा स्प्लिट, बोनस एक्सेट्रा, फंडामेंटल्स काय आहे हे माहिती नाही, टेक्निकल्स काय आहे माहिती नाही, तर कृपया करून आपली फ्री वेबिनार सिरीज आहे, क्लिक करून जॉईन करून घ्या. प्रत्येक मराठी माणसाने शेअर मार्केट शिकलंच पाहिजे, त्यासाठी आपली ही वेबिनार सिरीज आहे, ती फ्रीमध्ये मी चालवणारच आहे. लक्षात ठेवा, क्लासरूम सेशन जरी सुरू झाले तरी पण मी व्हेरी लाईकली ही फ्री वेबिनार सिरीज कंटिन्यूस ठेवणार आहे. कारण बरेचसे बांधवांना जे मी भेटतोय रिसेंटली, जे म्हणजे आता मी सोफार मी 3 लोकांना भेटलोय. ओके, वॉचमॅन, पोस्टमॅन आणि पेट्रोल पंपाला, हे सगळे रिसेंटली मागच्या वीकमध्ये शेअर मार्केटमध्ये लोक, या लेवलची पण लोक आपली मार्केटमध्ये आलेली आहेत. खूप चांगली गोष्ट आहे. प्रत्येक घरोघरी मराठी माणसाच्या घरात शेअर मार्केट गेलंच पाहिजे, पण ते टिकून राहण्यासाठी स्विंग ट्रेडिंग करणं गरजेचं आहे.
राईट. एनिवेज ऑप्शन ट्रेडिंग आणि इतर गोष्टी पण ठीक आहे करणं. माझे एनिवेज मी माझे व्हिडिओ ऑप्शनचे पण टाकतोय, ते पण डेफिनेटली बघून घ्या जे काय करतोय ते. मित्रांनो, मी आहे महेश पाटील, आपण बघत माझ्या चॅनल महेश पाटीलच. जय हिंद, जय महाराष्ट्र. वेबिनार्स डेफिनेटली लिंकमध्ये क्लिक करून जॉईन करून घ्या आत्ताच्या आता.